पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सोहळा आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी संपन्न होतोय। मला सार्थ अभिमान वाटतो की ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जिजाऊ आणि राष्ट्रमाता आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव यथोचित व्हावा आणि नवीन पिढीला एक चांगलं मार्गदर्शन मिळावं या अनुषंगाने आजचा हा अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीनं व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त जो काही पुरस्कार आयोजित केला आहे त्यामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल येथील कार्यक्रमाचे आयोजक आणि कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानते। आपल्या अहिल्यादेवी होळकरांनी इतिहासामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील खूप मोठी कामगिरी केलेली आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत आहोत। प्रत्येक क्षेत्रात सामाजिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो किंवा राजकीय असो या क्षेत्रामध्ये आज लेडीज महिला ह्या खूप अतिशय म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात। हे अहिल्यादेवींनी त्यांच्या कर्तृत्वातून कामातून आम्हाला शिकवलेले आहे। त्यांच्याच प्रमाणे आज आम्ही हे कार्य करत आहोत। प्रत्येक समाजातली कोणतीही स्त्री असो तिने स्वतःला कमी न लेखता आपण पण काहीतरी काम करू शकतो या निश्चयाने काम केलं पाहिजे, तरच मुलींची प्रगती होऊ शकते। मला आज हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल येथील कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे मी मनापासून आभार। तर महिलांना असं की महिलांनी स्वतःला कमी लेखू नये। महिलांमध्ये देखील खूप जिद्द असते, काम करण्याची इच्छा असते, पण परिस्थितीनुसार किंवा इतर कोणत्या कारणांमुळे महिला पाठीमागे राहतात। पण त्या आपली जी काही अडचण आहे तिला कमीपणा न मानता म्हणजे ती एक आपली अडचण न मानता त्यावर मात करून आपण काम करू शकतो हे जिद्दीने दाखवलं पाहिजे। एक लेडीजने जर ठरवलं तर ती लेडीज काही करू शकते। तर प्रत्येकाने आपल्या आपल्या स्किलनुसार आपल्या आपल्या आवडीनुसार लेडीजने काम केलं पाहिजे। माझं नाव सुनीता चंद्रकांत घोडके। मी पुण्याहून आले। निगडीमध्ये आमचं वनस्थळी मध्ये ग्रामीण विकास वनस्थळी केंद्र आहे, तिथे आम्ही बालवाडी प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांना बालवाडी कशी सुरू करायची त्याचं प्रशिक्षण देतो, कसं शिकवायचं त्याचं प्रशिक्षण देतो आणि अशा महिलांना 10वी 12वी झालेल्या महिलांना उत्स्फूर्त म्हणजे चान्स देतो की त्यांना कसं पुढे वाटचाल करता येईल, त्या स्वतःच्या पायावर कशा उभा राहतील अशा मुलांना शिकवण्यासाठी आम्ही तयार करतो।